गाईज, सो आज संडे आहे आणि आता 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर जाणार आहे बिकॉज हे बघा आमचं मेस आज बंद असते संडेला. नाईट डिनर आम्हाला बाहेर जावं लागतं. सो आता आम्ही बाहेर चाललो आहे आणि आज तुम्हाला ऋतू दिसणार नाही आहे बिकॉज ती जो थोडीशी म्हणजे तिला बिमारी नाही, थोडीशी तिला जसं वीकनेस आल्यासारखं झालं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तिघी दिसत. आता आम्ही बाहेर जाणार आहे काहीतरी शॉपिंग करायला, काहीतरी खायला. नाही वारं सुटलेलं आहे खूप. सो लेट्स गो. गाय इथे गाय आहे आणि कविता घाबरून ना रोड क्रॉस करून गेली आहे. तुम्हाला कविताला दाखवते. इथे येते हे पाठीमाग मम्मी. सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. हमसे आता आम्ही बोला की बोल. तर गाईज रेकॉर्डिंग छान आहेत ना. छान ठीक आहे, जवळ जवळ चाल जवळच होतो. ओके गाईज, आता आमचं कलेश झालेलं आहे. आता मी म्हणत होते तो मागचा रिव्ह्यू छान होतं, बटरी टेस्ट होतं आणि बटरची पण ती क्वालिटी छान होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार. आता लाईक स्मोक टू नेक्स्ट पावसाळ्यात हो, काका पण खूप काइंड होते. आणि मला काय म्हणायचं आता आपण काय खाणार? पाणीपुरी खायची. येस, आपण आणि आम्ही कधी बाहेर आलो आणि पाणीपुरी खाणार. येस, कारण इथे एक पाणीपुरीवाले भैया आहेत ते बिहारचे, खूप टेस्टी, एकदम स्पायसी. आम्हाला जो स्पाइस लेवल लागतो ते तसं बनतं, खूप छान. आता आम्ही तिथे चाललो आहे. मी तुम्हाला मार्केट दाखवते जरासं. हे बघा, हे आमची क्लासमेट होती ती जे आता ओरडून गेली. असू दे ना गाईज. आणि आम्ही असं बाहेर आलो आणि पाऊस चालू झाला. हे मॅन्डेटरी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा तेव्हा पाऊस असतंच असतं. इथे आता ते तिथे चालले ग, आपण इथे चाललो. हो, छोटंसं रिमझिम रिमझिम पाऊस. हे रिमझिम गिरे सावन काहीतरी गाणं आहे ना, ओल्ड वालं जुनं. नाही, रिमझिम गिरे सावन होय ना, रिमझिम गिरे सावन असं काहीतरी गाणं आहे ना जुनं. हो येस गाईज, राखीचे स्टॉल्स लागलेले आहेत. या ये ग बघ, घेते ना बघ. अभी मजा आएगा ना भिड़ो. गाईज आता आम्ही इथे दाबेली हाऊसमध्ये आहे. दाबेली खायला. मग अशी मी पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खूप छान होती. टेस्ट करा. येस, आणि जे दाबेली फेमस आहे. हो, तुम्ही गर्दी बघू शकता. आणि पाणीपुरी पण आम्ही जास्त आणि खायचं होतं, पण आम्हाला दुसरे प्रॉडक्ट ट्राय करायचे होते म्हणून आम्ही एक प्लेटच खाल्ली. आणि आम्ही आज नाही गेलो नाही, पण आम्ही ठरवून आलो की हो, कारण आता आमचं हॉस्टेलचं गेट 8ला बंद होतं, क्लोजिंग टाईम आहे. सो थोडेसे टाईम रेस्ट्रिक्शनमुळं आता लिमिटेड. येस, आता नंतर आम्ही काहीतरी पार्सल घेऊन जाऊया. हो, रात्री परत भूक लागेल, घेऊन जाणार आम्ही आता. येस, आता आपण भेटू दाबेली नंतर. दाबेली आल्यानंतर तुम्हाला दाबेली दाखवू आणि रिव्ह्यू पण देऊ. किती हाताला लगेच आणि माझ्या हातात देता. चला चला, अगे हात सोडा. ये
आता चालू केलं. हां गाईज, तर आता तुम्ही मगाशी बघितलं जसं की आम्ही ड्रायफ्रूट हाऊसमध्ये गेलेलो, कारण सगळ्यांना थोडेसे ड्रायफ्रूट्स हवे होते. गाईज आता आम्ही इथे हे बर्गर स्टॉल आहे आणि इथनं मी बर्गर्स पॅक करून घेतलेलो आहे सगळ्यांसाठी. आता रूमवरती जाऊन खाणार आणि मग झालं. आज खूप ॲक्च्युली आमचं पोट भरलेलं आहे, पण रात्री परत झोप लागत नाही. मला म्हणून नाही आपण घेतलं. भूक लागते गाईज हिला सगळ्यात जास्त. मॅगी बिगी करून खात असते ही रात्री. मी कधीच अनहेल्दी काय खात. कालच रात्री मॅगी खाल्ली होती, खोटं बोलू नको. मॅगी खाल्ली होती काल मी 1 वर्षातून ओके बाय बाय खाल्लेली मला मॅगी बोलायचं खाल्ली. नाही. आपलं म्हणून मी तुम्हाला खरं सांगू का, म्हणून मी बोलत नाही. मी बोलताना तिने असं बंद करते त्याने. कारण So, गाईज ती बोलतच ऍक्सेप्ट नाही. करत नाहीये की तिला मॅगी खाते सारखं. सांगते. वर्षात एकदा मॅगी खातेस तू. वर्षात एकदम अगदी बोलायचं. कैसा लगा मेरा मजाक? ओके गाईज, सो आता आम्ही जातो हॉस्टेलवरती बिकॉज लेट झालेला आहे खूप. बाय बाय, सी यू सी यू सून इन नेक्स्ट ब्लॉग. बिकॉज आता गेल्यानंतर आम्ही खाऊन वगैरे थोडासा अभ्यास करणार, मग झोपणार. आणि टुमॉरो इज मंडे आणि उद्या पहिलं श्रावण सोमवार आहे. सो आम्ही सकाळी लवकर आवरून महादेवाच्या मंदिरात जाणार आहे. तो आता बाय बाय बाय. कविता बाय.